आणि यानंतर एक मोठी बातमी अशी की अंबरनाथ नगर परिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान जे आहे ते पार पडतंय, पण नगराध्यक्षपदावरून तांत्रिक वाद तिथे निर्माण झालाय। 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला इथे आता नगराध्यक्षपदाकरता मतदान होईल। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूरमध्ये पण आपण बघितलं काही जागांबद्दलचं मतदान हे वेगळ्या तारखेला घेतलं जाणार आहे। अंबरनाथमध्ये काय घडताना बघतोय आपण। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 20 डिसेंबरला नगराध्यक्षपदावरून जो तांत्रिक वाद झालेला होता तो आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला इथे मतदान घेतलं जाईल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, नेमकं काय कारण की मतदानाची तारीख पुढे सरकली आहे? विशाल, मुळात हे जे निवडणूक जी आहे अंबरनाथ नगर परिषदेची ती तारखेला पुढे ढकलण्यात आलेली आहे। तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। याच्यामध्ये साधारणपणे 13 अर्ज जे आहेत ते कोर्टामध्ये त्यांनी अपील केले होते। त्यानुसार याच्यामधला एक अर्ज जो होता तो नगराध्यक्ष पदावरती आक्षेप घेणारा अर्ज होता। साधना वाळेकर या शिवसेनेच्या एक पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी आहेत, यांनी भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतला होता। तो निवडणूक अर्ज, तो जो अर्ज आहे त्यांचा आक्षेप अर्ज, तो अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीने फेटाळला होता। नंतर त्यांनी त्या जो निर्णय दिला आयोगाने त्या संदर्भात त्यांनी कल्याण कोर्टामध्ये अपील केलं होतं, पण त्यांच्या अपीलावरती निर्णय 22 तारखेच्या आतमध्ये येणं अपेक्षित होतं। तो निर्णय आला 25 तारखेला। यामुळे संबंधित उमेदवाराला निवडणूक चिन्ह असेल किंवा त्याला वेळ जो आहे 3 दिवसांचा तो मिळाला नाही सगळे अर्ज पूर्ण करायला। आणि या एका कारणास्तव संपूर्ण अंबरनाथ नगर परिषद निवडणूक जी आहे नगराध्यक्षाची पण आणि इतर 59 वॉर्डातली पण ही पूर्ण निवडणूक जी आहे ती आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला होणार आणि 20 डिसेंबरला आता मतदान होईल। त्यामुळे जो प्रचार 1 तारखेला संपणार होता रात्री 10 वाजता तो प्रचार आता 19 तारीख किंवा 18 तारखेच्या रात्री 10 वाजता संपेल आणि 20 तारखेला मतदान होऊन 21 डिसेंबरला अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागेल। निवडणूक आयोगाने आता थोड्याच वेळापूर्वी हे स्पष्ट केलेलं आहे। त्यात महत्वाचं म्हणजे की ही निवडणूक 2 डिसेंबरला होणार का 20 डिसेंबरला यावर स्वतः अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता, पण शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निकाल देऊन हे चित्र जे ते स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल।